कीबोर्ड खराब आले, मी स्वतः ॲप्लिकेशन दिलं की मला प्रॉब्लेम आले. इवन माझा पॅसेज पूर्ण होऊन तेथे एरर दाखवला, पूर्ण रेड पॅसेज दाखवला. 28 चुका असताना माझा पूर्णपणे 0 मार्क्स दाखवले गेले आणि अर्ध्या मुलांना मार्क दाखवले गेले, अर्ध्या मुलांचे दिसलेच नाही. त्यानंतर लॉग इन एका इथे जर 10 मुलं बसले, एकाने लॉग इन केलं तर प्रत्येकाचा टायमर कसं काय सुरू झाला? जर मी लॉग इन केलंच नव्हतं तर माझं त्याच्यानंतर टायमिंग सुरू व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांचं टायमिंग सगळ्यांच्या सोबत, एका मुलाने जरी लॉग इन केलं तर तो सगळ्यांचं सुरू होऊन गेला. त्यानंतर कीबोर्ड तर खराब आले, बटन एकदा दाबून राहिलं की तो तसाच, बाकीचं तुम्ही पॅसेज टाईप करा, काही नाही करा. आमचे कीबोर्ड आम्हाला अलाउ नाही केले जेव्हा त्यांना रिप्लेस केलं गेलं. मी सगळ्या मुलांचं बोलते, माझ्या एकटीचा प्रॉब्लेम नाही सांगता. त्यानंतर प्रिंट आउट जेव्हा आली आहे तर माझा 2 पेजचा पॅसेज झाला असताना माझा एकच पॅसेज दाखवला, तो पण अर्धवट. मी सही नाही केली, त्यांनी मला सहीसाठी फोर्स केला. माझा पॅसेज पूर्ण झाला. मी एवढा वेळ सकाळी पहिल्या शिफ्ट पासून तर आतापर्यंत टील तिथे होती. त्यांना मी ॲप्लिकेशन दिलं, कुणीही मला रिसिव्ह द्यायला तयार. थोडं समोर सर, हायकोर्टवाल्या एम्प्लॉईंना म्हटले की तुम्ही सही द्या, रिसिव्ह द्या. मागे सरका थोडं, इकडे वरती आणि मॅनेजमेंट मागे सरका थोडं, इथेच थोडं जागा. सर्व्हर डाऊन झाले, कीबोर्ड काम करत नव्हते, स्क्रीन काम करत नव्हते, लॉग इन होत नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या मुलांना फेल करण्यात आलं आणि आता सेकंड आणि थर्ड शिफ्ट बाकी असताना पेपर लीक झालाय. हा पेपर ज्या सरकारकडून एकही परीक्षा घेतल्या जात नाहीये, एकही नाही, पहिला पेपर नाहीये. जिथं जिथं परीक्षा होतीये तिथं पेपर लीक होत आहेत, सर्व्हर डाऊन होत आहेत, कीबोर्ड काम नाही करत आहे. तेव्हा माझी प्रोफाईल दाखवली, तिथे माझा फोटो पण नव्हता. म्हणजे माझ्या जागी दुसरा कोणी डमी उमेदवार तिथे बसवला असू शकतो. हो सर, आता झाली जेनीसेल. हे हे काय सर? मग मी बायोमेट्रिकचं सांगू लागलो, म्हणजे फ्रॉडचं सांगू लागलो सर मी. म्हणजे तिथं मला दुसरा कोणी आणून बसू शकतो ना. बायोमेट्रिक नाही झालं, रेटिना स्कॅन काहीच नाही झालं ना सर. म्हणजे माझं आधार कार्ड, पॅन कार्ड काहीच बघितलं नाही. मला डायरेक्ट कोणी डायरेक्ट बसून. इतक्या वेळेचं इथं विद्यार्थी हे करताय, आम्हाला अकाउंट या गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी